मित्रांनो, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर पहिल्यांदा पोटनिवडणूक मस्साजोगच्या सरपंच पदासाठी झाली आणि त्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये संतोष देशमुखांच्या पत्नीचा त्या ठिकाणी 92 मतांनी पराभव झाला. ठीक आहे मित्रांनो, ही पोटनिवडणूक होती. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो. संतोष देशमुखांच्या मृत्यूनंतर अपेक्षित होतं की ही पोटनिवडणूक ही बिनविरोध होईल, पण गरजेचं नाही की लोकशाहीमध्ये निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे. चांगले लोकशाहीसाठी सकारात्मक की पोटनिवडणूक ही देखील ही बिनविरोध न होता तिथे मतदानाने झाली. पण मित्रांनो, या सगळ्यांमध्ये ही जी पोटनिवडणूक होती ही इतर पोटनिवडणुकीपेक्षा वेगळी होती. त्याचं कारण मित्रांनो, संतोष देशमुखांची जी हत्या झाली होती ती अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाली होती आणि अख्खा महाराष्ट्र त्यांनी हळहळला होता. मित्रांनो, आजचा जो विजय होता विजय उमेदवारांचा, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. गावकीचं आणि भावकीचं राजकारण, त्या गावातलं राजकारण वेगळं असतं, त्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. पण मित्रांनो, या सगळ्यांमध्ये ज्या क्रूर पद्धतीने हत्येनंतर जो जल्लोष आज पोटनिवडणुकीनंतर त्या गावच्या सरपंचाच्या याच्यानंतर झालाय, तो व्हायला नव्हता पाहिजे. म्हणजे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून एक वेगळा संदेश या ठिकाणी देता आला असता, कारण ही पोटनिवडणूक खरंच वेगळी होती. एक वेगळा मेसेज देता आला असता. हा जल्लोष टाळता आला असता, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जल्लोष करण्यात आला पोटनिवडणुकीनंतर. पण हा देखील लोकशाहीचा ज्याचा त्याचा अधिकार आहे. फक्त असं वाटतं की हा जल्लोष टाळता